विकास अकॅडमी ऑफिशियल या आपल्या विविध मंचावर आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठीचा टॉपिक वाक्य व वाक्यांचे प्रकार. तर वाक्य व वाक्यांचे प्रकार जर आपण म्हटलं तर प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यासाठी 2-4 मार्कासाठी सेपरेट क्वेश्चन्स येत असतात मराठी या विषयासाठी. आगामी पोलीस भरती जी आलेली आहे त्याच्या लेखीमध्ये सुद्धा या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. तर वाक्य सर्वात अगोदर बघा की वाक्य बनतं कसं. तर सर्वात अगोदर बघा आपण बेसिक पासून सुरू करूया. सर्वात अगोदर अक्षर कसे तयार होतात. अक्षर कसं तयार होतं तर सर्वांना एक माहिती पाहिजे की ज्यावेळेस लगतचे वर्ण एकत्र येतात, ज्यावेळेस लगतचे वर्ण हे एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतो आपला अक्षर तयार होतो. काय तयार होतो आपला अक्षर तयार होत असतो. ज्यावेळेस अक्षरे एकत्र येतात किंवा आपण असं म्हणूया वर्ण एकत्र येतात तर काय तयार होतं आपलं अक्षर तयार होतं. अक्षर एकत्र येतात त्यावेळेस काय तयार झाला आपला शब्द तयार झाला. आणि ज्यावेळेस शब्द तयार होतात, शब्द तयार होऊन काय होतं वाक्य तयार होत असतात. आणि वाक्य तयार होऊन काय होत असते संपूर्ण भाषा तयार होत असते. तर समजलं. वर्ण माहित नसेल तर वर्णमाला हा टॉपिक आपण सर्वात अगोदर घेतलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर एक छोटीशी झलक म्हणून तुम्हाला सांगतो बघा. आ त्यानंतर हे आहा पर्यंत आणि त्यानंतर क ख ग हे झाले आपली वर्ण. हे वर्ण एकत्र येतात तर काय तयार होतात अक्षर तयार होतात. अक्षर एकत्र येतात तर काय तयार होतात शब्द तयार होतात. शब्द एकत्र आले तर काय होतात वाक्य तयार होतात. आणि वाक्य एकत्र आले तर त्याची काय तयार होते संपूर्ण भाषा तयार होते. काय तयार होते भाषा. मग वाक्य कसं तयार झालं हे सर्वांना लक्षात आलं की वाक्य हे शब्दांचे मिळून तयार झालं, शब्द हे अक्षरांची मिळून तयार झाले आणि अक्षर हे वर्णांचे मिळून तयार झाले. मग ज्यावेळेस वाक्य तयार होतं तर वाक्याचे काही प्रकार असतील, बरोबर आहे. वाक्य आलं म्हणजे वाक्याचे प्रकार असेल. वाक्य तयार झालं तर फक्त वाक्य आहे का ते नाही, तर त्याचे काहीतरी प्रकार असतील. तर बघूया आपण वाक्य व वाक्यांचे प्रकार. मग सर्वात अगोदर बघा, सर्वात अगोदर असतात अर्थावरून पडणारे प्रकार. अर्थावरून पडणारे प्रकार. आणि दुसरे असतात विधानांवरील वाक्यातील विधानांवरून पडणारे प्रकार. मग बघा वाक्यातील विधानांवरून पडणारे प्रकार आणि दुसरे काय पहिला काय आपला अर्थावरून पडणारे प्रकार. मग अर्थावरून कोणकोणते प्रकार पडतात तर अर्थावरून बघा सर्वात पहिला प्रकार पडतो विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. दुसरा असतो आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर असतो प्रश्नार्थी वाक्य. आणि त्यानंतर असतो उद्गारार्थी वाक्य. बघा विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे काय हे अर्थावरून पडणारे प्रकार आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ काय होतोय, वाक्याचा अर्थ वाक्य तुम्हाला काय सांगतंय एक फक्त विधान देत आहे की वाक्य तुम्हाला काहीतरी आज्ञा देत आहे की काही प्रश्न विचारताय. हे काय वाक्यातील अर्थावरून पडणारे हे काय प्रकार आहे. त्यानंतर यामध्ये आणखी दोन पडतात ते म्हणजे करणरूपी वाक्य आणि दुसरा आहे अकरणरूपी वाक्य. अकरणरूपी
वाक्य. आता यामध्ये बघा करणरूपी जे आहेत त्यांना आपण म्हणतो होकारार्थी वाक्य. त्यांना काय म्हणतो आपण? होकारार्थी वाक्य म्हणत असतो. आणि जे अकरणरूपी आहेत त्यांना आपण काय म्हणतो? नकारार्थी वाक्य म्हणतो. मग ज्या वाक्याचा उद्देश किंवा ज्या वाक्यामध्ये तुम्हाला होकार किंवा काही गोष्टींचा होकार देण्याची भावना त्या वाक्यामध्ये जर असेल तर त्याला आपण म्हणूया करणरूपी वाक्य किंवा होकारार्थी वाक्य. आणि काही असे वाक्य असतात की ज्या वाक्यांमध्ये काय असतं की त्या वाक्यांचा उद्देश किंवा त्या वाक्यांचा अर्थच असतो की काही गोष्टींसाठी ते नकार देत असतात ते वाक्य. तर अशा वाक्यांना आपण काय म्हणत असतो? अकरणरूपी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. तर हे झाले आपले अर्थावरून पडणारे प्रकार. त्यानंतर आपण बघूया वाक्यातील विधानांवरून पडणारे प्रकार. कोणत्याही वाक्यातील विधानांवरून पडणारे प्रकार. मग यामध्ये सर्वात पहिला येतो बघा केवल वाक्य. सर्वात पहिला कोणता येतो यामध्ये? केवल वाक्य. त्यानंतर येत असतं बघा संयुक्त वाक्य आणि त्यानंतर येतो मिश्र वाक्य. कोणकोणते येत असतात? वाक्यातील विधानांवरून, म्हणजे त्या वाक्यामध्ये विधान किती केलेले आहेत? एक विधान आहे, दोन विधान आहे. या विधानांवरून काय कळतं आपल्याला की त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे. पण तो प्रकार तुमचं केवल वाक्य असेल, संयुक्त वाक्य असेल किंवा मिश्र वाक्य असेल. हे कशावरून ओळखायचे तुम्हाला? हे फक्त प्रकार पडले झालेत. कशावरून? विधानांवरून पडणारे प्रकार. आता केवल वाक्य कसं ओळखायचं, संयुक्त वाक्य कसं ओळखायचं आणि मिश्र वाक्य कसं ओळखायचं हे आपण काय करूया समोर बघूया. तर सर्वात अगोदर बघा घेऊया आपण केवल वाक्य. मग केवल वाक्य म्हणजे काय की मी उद्या गावाला जाणार आहे. काय झालं? मी काय म्हणतोय की मी उद्या गावाला जाणार किंवा मी उद्या तुम्हाला शिकवणार आहे. हे काय झालं? एक वाक्य आहे. याच्यामध्ये उद्देश एकच आहे किंवा याच्यामध्ये क्रियापद किती दिसतंय तुम्हाला? एकच क्रियापद आहे. दोन क्रियापद दिसत आहेत का? नाही. मग ज्या वाक्यांमध्ये एकच विधेय, काय म्हणतोय मी लक्ष द्या, ज्या वाक्यांमध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल अशा वाक्यांना आपण काय म्हणत असतो? केवल वाक्य म्हणत असतो. काय सांगतो मी? म्हणतोय ज्या वाक्यांमध्ये एकच उद्देश आणि काय एकच विधेय. मग यासाठी आपल्याला उद्देश आणि विधेय माहिती असणं गरजेचं आहे. तर उद्देश म्हणजेच काय की वाक्यातील उद्देश म्हणजेच काय? वाक्यातील कर्ता. काय? वाक्यातील कर्ता म्हणजेच उद्देश आणि विधेय म्हणजेच काय? वाक्यातील विधेय म्हणजेच वाक्यातील क्रियापद. मग लक्ष द्या काय? उद्देश आणि विधेय. ज्यावेळेस तुम्हाला ही व्याख्या ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेली गेली असेल त्यावेळेस तुम्हाला कर्ता आणि क्रियापद हे शब्द या ठिकाणी घ्यायचे नाही. हे आपण समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय. तर त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार? उद्देश आणि विधेय. व्याकरणाच्या भाषेमध्ये जर ही व्याख्या तुम्हाला पूर्ण करायची असेल केवळ वाक्याची तर तुम्हाला कर्त्याला काय म्हणावं लागेल? उद्देश म्हणावं लागेल आणि क्रियापदाला काय म्हणावं लागेल? विधेय म्हणावं लागेल. क्रियापदाला काय म्हणावं लागेल तुम्हाला? विधेय म्हणावं लागेल. मग समजलं तुम्हाला? काय केवळ वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? केवळ वाक्य म्हणतो.
मग याचे उदाहरण बघा. पहिलं उदाहरण बघा. रवी पेरू तोडतो. काय म्हटले मी? रवी पेरू तोडतो. मग बघा, तोडणारा कोण? रवी. रवी म्हणजे काय? आपल्या क्रियापदाचं काय झालं? सॉरी, आपल्या वाक्याचं काय झालं? तो कर्ता. रवी हा झाला आपला कर्ता आणि तोडतो हा काय झाला? आपलं क्रियापद. तोडतो हे काय झालं? आपलं क्रियापद झालं. मग या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे, तर हे कोणतं वाक्य झालं? आपलं केवल वाक्य झालं. कोणतं वाक्य झालंय? आपलं केवल वाक्य झालं. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सिंपल सेंटेन्स म्हणतात. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणत असतात? सिंपल सेंटेन्स म्हणत असतात. इंग्लिशचं या अगोदर आपण एक लेक्चर घेतलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता की टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये काय फक्त मराठीमध्ये याला क्रियापद म्हणतात, त्याला कर्ता म्हणतात. तिकडे काय म्हणतात? त्याला सब्जेक्ट म्हणतात, त्याला वर्ब म्हणतात. ठीक आहे. तर दुसरं एक वाक्य बघा. विराज गाणे गातो. काय म्हटलं मी? विराज गाणे गातो. मग या इथं बघा, कर्ता कोण आहे आपला? विराज हा काय झाला? आपल्या वाक्याचा कर्ता झाला आणि गातो हे काय झालं? आपलं क्रियापद झालं. गातो हे काय झालं? आपलं क्रियापद. मग हे वाक्य मला काय सांगतंय? एकच विधेय दाखवतंय. विधेय काय? एकच दाखवतंय. विराज हा काय झाला? विधेय झाला आणि त्याचा उद्देश काय? त्या विराजचा उद्देश जो आहे किंवा त्याचं क्रियापद कोणतं आहे? तर ते काय? गातो. काय आहे त्याचा उद्देश? काय त्या वाक्याचा? गातो. आणि उद्देश किती या वाक्यामध्ये? एकच आहे. मग समजलं असेल तुम्हाला की ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता असेल आणि एकच क्रियापद असेल, तर ते वाक्य कोणतं होत असतं? आपलं केवल वाक्य होतं. कोणतं वाक्य होत असतं? आपलं केवल वाक्य. दुसरा प्रकार आहे आपला संयुक्त वाक्य. दुसरा प्रकार कोणता आहे? संयुक्त वाक्य. मग जो आपला केवल वाक्य होतं, केवल वाक्य किंवा त्याला आपण साध वाक्य सुद्धा म्हणू शकतो. मग केवल वाक्यामध्ये काय होता? एकच उद्देश होता आणि एकच विधेय होता. मग या ठिकाणी काय आहे की ज्या वाक्यांमध्ये दोन उद्देश व दोन विधेय, बघा काय सांगतोय मी? ज्या वाक्यांमध्ये दोन उद्देश व दोन विधेय असेल, अशा वाक्यांना आपण काय म्हणत असतो? संयुक्त वाक्य असं म्हणत असतो. अशा संयुक्त वाक्य आहे बघा. उभयान्वयी अव्ययाच्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. ठीक आहे. बघा, पहिली अट काय सांगते आपलं की संयुक्त वाक्यामध्ये काय असतात? दोन उद्देश असतात आणि दोन विधेय असतात. इतकं आपल्याला कळालं. उद्देश म्हणजेच काय? वाक्यातील कर्ता. विधेय म्हणजेच काय? वाक्यातील क्रियापद. मग ज्या वाक्यांमध्ये दोन कर्ता आणि दोन क्रियापद दिसत असेल, असं वाक्य कोणतं आहे आपलं? तर संयुक्त क्रियापद. पण इथपर्यंत जर आपल्याला हे कळत नसेल, काय म्हणतो मी बघा, फक्त दोन उद्देश आणि दोन विधेय आहे, इथूनच आपल्याला कळतंय का? तर नाही. तर यामध्ये दोन्हीही वाक्य कसे असतात? प्रधान असतात. दोन्हीही वाक्य कसे असतात? प्रधान असतात. प्रधान असतात म्हणजे एका वाक्याला दुसऱ्या वाक्याची गरज नसते. काय सांगतोय मी? एका वाक्याला दुसऱ्या वाक्याची गरज नसते. दोन्हीही वाक्य जर यामध्ये दोन उद्देश आणि दोन विधेय असेल, तर वाक्य किती असणार आहे? आपले दोन वाक्य असणार आहे यामध्ये. मग दोन वाक्य जर असतील, तर दोन वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये एक उद्देश आणि एक विधेय असेल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय असणार आहे? एक उद्देश आणि एक विधेय असणार आहे. असे दोन्ही वाक्याची मिळून आपल्याला
यामध्ये एक उदाहरण घेऊया आपण. माधव पेरू तोडतो. बरं, वाक्य लक्ष द्यायचं. माधव पेरू तोडतो आणि मधु मधु आंबा खाते. बघा काय म्हणतोय मी, माधव पेरू खातो, सॉरी माधव पेरू तोडतो आणि मधु काय करते, आंबा खाते. मग हे वाक्य जर मी लपवलं आणि फक्त हे वाक्य जरी म्हटलो माधव पेरू खातो, सॉरी माधव पेरू तोडतो, तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे पूर्ण काय एक वाक्य आहे. या वाक्याला या वाक्याची गरज भासते का नाही, किंवा या वाक्याला या वाक्याची गरज भासते का नाही. तर हे दोन्हीही वाक्य काय आहे, आणि या उभयान्वयी या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. आणि हा काय आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. या अव्ययाने हे वाक्य जोडलं, त्यामुळे हे वाक्य कुठलं झालं, आपलं संयुक्त वाक्य झालं. हे वाक्य कुठलं झालं, संयुक्त वाक्य झालं. आता मला तुमच्याशी बोलायचंय आणि दोन घटना मला तुम्हाला एकदाच सांगायच्या आहेत. काय करायचंय, दोन घटना एकदाच सांगायच्या आहेत. की मी गाडी घेऊन फिरायला गेलो आणि तिथं काय झालं, तिथं काय झालं हे न सांगता त्याऐवजी मी काय केलं, मी गाडी घेऊन गावाला गेलो आणि माझा भाऊ घरीच पिक्चर बघत बसला किंवा एखादी फिल्म बघत बसला. मग या वाक्यामध्ये तुम्हाला काय दोन वेगवेगळे वाक्य भेटले, पण काय केलं मी, आणि या शब्दांनी आणि या प्रधानत्व सूचक अवयवाने त्या शब्दांना जोडलं किंवा त्या वाक्यांना जोडलं, तर ते वाक्य कुठलं तयार झालं आपलं, ते झालं आपलं संयुक्त वाक्य तयार झालं. कुठलं वाक्य तयार झालं आपलं, संयुक्त वाक्य. की ज्या वाक्यांना काय एकावर डिपेंड आहेत का दोन्ही वाक्य, नाही. तर याला सेपरेट जरी मी बोललो तरीही ते तुम्हाला समजेल. मी जर तुम्हाला सांगितलं की माधव पेरू तोडतो, तर तुम्हाला कळून जाईल लगेच. माधव दिसेल, पेरूचं झाड दिसेल आणि तो तोडताना दिसेल. मी तुम्हाला जर म्हणतोय मधु आंबा खाते, काय सांगतोय मी, मधु आंबा खाते, हे जर मी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला एक ऍज्युम केलं तुम्ही, ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर अजून एक उदाहरण घेऊया आपण. मी अभ्यास केला व विकासने पाणी भरली. बघा काय म्हणतोय मी अभ्यास केला व विकासनं काय केलं, पाणी भरलं. या ठिकाणी मी आणि शब्द सुद्धा लावू शकत होतो. तर आपल्याला फक्त काय पाहिजे की प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय पाहिजे, की ज्यामध्ये आपले वाक्य काय झाले पाहिजेत, बसले पाहिजे व्यवस्थितरित्या. तर मी अभ्यास केला, यामध्ये हे काय झालं, आपलं पहिलं वाक्य झालं, आणि विकासने पाणी भरले हे काय झालं, दुसरं वाक्य. तर यामध्ये वाक्य कसे असतात, दोघंही प्रधान वाक्य असतात. यामध्ये एखादं वाक्य गौण आहे का, नाही. तर दोन्ही वाक्य कसे यामध्ये प्रधान वाक्य आहेत. मग त्यामुळे हे कोणते वाक्य झाले, आपले संयुक्त वाक्य. आणखी एक सांगतो तुम्हाला, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हटल्यानंतर कोणकोणते आले त्यामध्ये, आणि, व, परंतु, अथवा. ज्या वाक्यांमध्ये तुम्हाला दोन उद्देश, दोन विधेय जर दिसत असेल आणि त्या सोबतच तुम्हाला प्रधानत्व सूचक अव्यय जर दिसत असेल, आणि, व, परंतु, अथवा, पण हे तुम्हाला प्रधानत्व सूचक जर अव्यय या ठिकाणी दिसत असेल तर डोळे झाकून सांगायचं की हा कोणतं वाक्य आहे, तर हे संयुक्त वाक्य आहे. कुठलं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. तर संयुक्त वाक्यामध्ये आपल्याला कळालं, सर्वात अगोदर आपल्याला समजलं की केवळ वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश असतो. एक उद्देश एक विधेय
केवल वाक्य झालं. केवल वाक्य हे कुठल्याही प्रकारच्या अवयवांनी जोडले जात नाहीत. केवल वाक्य हे सरळ असतं. सरळ बोललेलं वाक्य म्हणजेच कोणतं? केवल वाक्य. पण ज्या वाक्यांना जोडलेलं असतं, ज्या वाक्यांना प्रधानत्व सूचक अवयवांनी जोडलेले असतात, त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त वाक्य असे म्हणतो. त्यांना काय म्हणत असतो आपण? संयुक्त वाक्य असे म्हणत असतो. पहिला प्रकार बघितला आपण केवल वाक्य, एक उद्देश एक विधेय. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला संयुक्त वाक्य, दोन विधेय दोन उद्देश. त्यानंतर ते वाक्य जोडलेले असतात प्रधानत्व सूचक अवयवांनी. आणि त्याच नंतर त्यातील दोन्हीही जे वाक्य असतात, त्या वाक्यातील जे दोन्हीही वाक्य असतात ते कसे असतात? प्रधान वाक्य असतात. कसे असतात? प्रधान वाक्य असतात. त्याच पद्धतीने तिसरा टाइप बघूया आपण. तिसरा प्रकार बघूया आपण मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय बघा, यामध्ये पहिले वाक्य प्रधान व दुसरे वाक्य पहिले वाक्य प्रधान व दुसरे वाक्य कसे असते? गौण असते. अशा वाक्यांना आपण काय म्हणत असतो? मिश्र वाक्य म्हणत असतो. अशा वाक्यांना काय म्हणत असतो आपण? मिश्र वाक्य म्हणत असतो. मग पहिले वाक्य प्रधान व दुसरे वाक्य गौण असते. आणि हे जे बघा, जेव्हा तेव्हा, जर तर, ज्याला त्याला, ज्याने त्याने. मग ज्या वाक्यांमध्ये तुम्हाला एक वाक्य पहिलं वाक्य प्रधान व दुसरं वाक्य कसे दिसेल? गौण दिसेल. आणि त्याचप्रमाणे ज्या वाक्यांमध्ये तुम्हाला जेव्हा तेव्हा, जर तर, ज्याला त्याला, ज्याने त्याने ही जोडी जर तुम्हाला त्या वाक्यामध्ये दिसत असेल, तर अशा वाक्यांना आपण काय म्हणत असतो? मिश्र वाक्य असे म्हणत असतो. अशा वाक्यांना काय म्हणत असतो आपण? मिश्र वाक्य आपण म्हणत असतो. तर बघा, उदाहरण बघा, जर पाऊस आला तर मोर नाचेल. लक्ष द्या, काय 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 वाक्य बघितलं आपण? जर पाऊस आला तर मोर नाचेल. मग बघा, इथं सर्वात अगोदर जर तरची जोडी तुम्हाला भेटली. इतकं जरी तुम्हाला लक्षात आलं जर तर तुम्ही सगळं सांगायचंय कुठलं वाक्य आपलं? मिश्र वाक्य. कुठलं वाक्य आहे आपलं? मिश्र वाक्य आहे. पण तुम्हाला ही जोडी जर भेटत नसेल तर, आणि त्यामध्ये दोन्हीही वाक्य तुम्हाला प्रधान भेटत असेल तर ते संयुक्त वाक्य. पण जर तरची जोडी भेटत असेल आणि जर तर वरून जरी समजलं नाही, तर दुसरी पद्धत काय आपल्याकडे? पहिलं वाक्य प्रधान, जर पाऊस आला. याला कुठल्या वाक्याची गरज आहे का हे सांगण्यासाठी? बघा, तर मोर नाचेल. मोर नाचेल हे सांगण्यासाठी आपल्याला काय पहिल्या वाक्याची गरज पडते. समजते तुम्हाला? मोर नाचेल हे वाक्य समजण्यासाठी आपल्याला काय होते? समोरच्या वाक्याची गरज पडते. म्हणजेच समोरचं वाक्य हे कसे असतं? नेहमी प्रधान असतं. आणि याच्या बाजूचं वाक्य किंवा तर मोर नाचेल हे वाक्य कसं असतं आपलं? हे गौण वाक्य असतं. म्हणजे याचा अर्थ